जालना जिल्ह्यातील घनसावंगीमधून एक मोठी आणि महत्वाची बातमी हाती येते। घनसावंगी येथे बिबट्याने धुमाकूळ घालत 2 शेळ्यावर हल्ला केलाय। घनसावंगी तालुक्यातील भोगगाव येथे ही घटना घडली। काल मध्यरात्रीच्या सुमारास भोगगाव येथे बिबट्याने 2 शेळ्यावर हल्ला केलाय। यात एका शेळीचा मृत्यू तर दुसरी शेळी जखमी झाली आहे। जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील भोगगाव येथे काल मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून एका शेळीचा फाडसा पाडलाय तर दुसरी शेळी जखमी केली, अशी माहिती ग्रामस्थांकडून मिळाली। यामुळे ग्रामस्थात भीतीचे वातावरण पसरले असून या घटनेमुळे ग्रामस्थांनी अख्खी रात्र जागून काढली आहे। भोगगाव येथे कैलास अर्जुन पंडुरे यांच्या शेतात रात्री 2 ते 2:30 वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला केलाय। यामध्ये बिबट्याने एका शेळीचा फाडसा पाडलाय आणि दुसरी शेळी जखमी केली। बिबट्या हा सदरील शेतकऱ्यांनी स्वतः पाहिलाय असं सांगितलंय। दरम्यान या बिबट्याच्या हल्ल्यामुळे ग्रामस्थात भीतीचे वातावरण पसरले असून याबाबत वन विभागाला कळवण्यात आले आहे, अशी माहिती मिळाली। या बिबट्याच्या हल्ल्यामुळे ग्रामस्थांनी अख्खी रात्र जी आहे ती जागून काढली आहे। रात्री 2च्या सुमारास भोगगाव येथील शेताजवळच्या वस्तीमध्ये बिबट्याने 2 शेळ्यावर प्राणघातक हल्ला केला। त्यामध्ये एक शेळी जागीच खाऊन टाकली व दुसरी शेळी जखमी केली। त्या दरम्यान अर्जुन रतन पंडुरे यांचा मुलगा घरामध्ये असताना शेळीच्या आवाजाने बाहेर आला व हातामध्ये काठी घेऊन बॅटरी घेऊन बिबट्याच्या दिशेने धावू लागला। त्या दरम्यान तो पाय घसरून पडला व तो कसाबसा जीव सावरत घरामध्ये परतला व तेथून त्याने गावकऱ्यांना फोन लावले। तसेच त्या दरम्यान गावातील राजू गाबड व त्यांचे 5-6 मित्र असे त्या ठिकाणी जाऊन पोहोचले व सकाळपर्यंत ते तिथंच थांबले। ह्या घटनेने गावामध्ये, शेतकऱ्यामध्ये, शेतमजुरामध्ये, गावकऱ्यामध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। तरी संबंधित वन विभागाने त्यावरती कारवाई करावी व त्या बिबट्याला जेलबंद करावे व त्या संबंधित शेतकऱ्याला ज्या पशुधनाचं नुकसान झालं आहे त्या नुकसानाची भरपाई संबंधित विभागाने द्यावी, अशी गावकऱ्याकडून मागणी होत आहे।